तिथलं सैन्य पेटेल हा धोरण हाडका आपण घेऊ आणि येऊन सर्व युद्ध झाल्या. हनुमंत एकाकी जाऊन होराट करतस. समावृतस्तथा युधैः सताडितश्च तैर्भृशं चकारतां समस्तशस्त्र प्रहार चूर्णितां. सर्वा हंतांनी पुरा पुंखानुपुंख जाऊन बाणप्रयोग करतस. असे हनुमंतारे हस्ते वेळ फूल घाल्या कशी जातात तशी जातो हनुमंता. कसलेची तज्ञ ज्ञान जाताना हा बाणप्रयोग करतस असे म्हणून हनुमंता. आणि तो अंत्यार हनुमंत आईले पुराज नागाची समस्त शस्त्र प्रहार चूर्णितां. तळप्रहार म्हणत गेल्या मुष्टीन पुराजना उकळणं न्यायाला प्रहार करून घेऊन सर्वांना संहार करत. पुनश्च मंत्रिपुत्रकां सरावण प्रचोदितां ममर्द सप्त पर्वत प्रभांगराभिरक्षितां. 7 मंत्रिपुत्र असतात की अत्यंत बलिष्ठ रावणाले टांग पेटत नाही तो. पुनश्च मंत्रिपुत्रकां टांग दिलेली हनुमंत संहार करता कोणाचा सोडा. आणि तो आधी गायना रावण कसं लेखता माक बल आणतो समान जाऊन असेल नसेल अक्षम मारा पेटेका. रावणात बल आणतो समान अक्षम मारो इंद्रजित. तिघजण बलानं समान रावणानं अक्षम मारा पेटायला अक्षम मार संहार करून येता म्हणून आलोचन केलं. अक्षम मार येता हनुमंता ताक पळून लेखता. इंद्रजित रावणाचा हाव सोडता रामांक तिला सोडता. इंद्रजित्ता करके हाव सोडता की त्यामुळे इंद्रजित्ता आल्या ऐंद्रजाल विद्या लोकात पळता. त्याला माया विद्या कसं नसतं त्या जनांक पळता येतोपर्यंत त्या प्रकट दायनी ताक हाव लक्ष्मणा सोडता. अक्षय मारू ह्या दोघं जनाक रावणाक आणि इंद्रजिताक बलांत समान जाऊन असता हक्क हाव संहार करता म्हणून आलोचन केलंय. आणि अक्षय माराक आणि हनुमंता युद्ध जाता कशी मारले हनुमंताना म्हणाले सचक्रवत भ्रमातुरं विधाय रावणात्मजं अपोथयत धरातले. धरातलाक उकळ गोष्टी प्रहारानं आम्ही कशी अंगाल उंबळत म्हणतात गुंडून अंगाल मारताच पडाय फात्रात तशी सचक्रवत भ्रमातुरं. चक्र म्हणजे गुंडोन तळप्र धरातला ताक प्रहार करून घेऊन ध्वंस करून घाले. त्या अक्षय कुमारा पतन झालं. दक्षिण रावणाक दुःख झाले. आम्ही गेले पुत्ताला संहार केला. ह्या कपीन कोण तो ताक धोरण हाडका आणि म्हणून येऊन आणि हा कसं कोण म्हणजे इंद्रजित मायावी तो मायाविद्येचे प्रभावान कशी पुणी करून तांडून हाडता म्हणून इंद्रजिताक पेटायला. इंद्रजित येता इंद्रजिताक पळून हनुमंत लेखता हक्का शरण जाऊया. इंद्रजित ब्रह्मास्त्र प्रयोग करता. ब्रह्मास्त्र प्रयोग केले तक्षण हनुमंतो ताक बद्ध जाता बांधून घालतो. इंद्रजित हनुमंता कसा नाही म्हणाले ब्रह्मास्त्राक मॉल देऊया म्हणून तिथल्याची ताक तांतुल्यान चुकवून घेऊच्या दायना म्हणून ताण मॉल दिल्या ब्रह्मास्त्रात एक पंत बद्ध झालं. ब्रह्मास्त्रान बांधून घाले जाता. इंद्रजित्तान ब्रह्मास्त्रान बांधून घालली नंतर ह्या मांकड पुरा येऊन वापास राज्य घालून पुरा बांधील नाही पडाय. आता तांक म्हणे मन आता कसं नाही म्हणाले बांधूच म्हणा कशी म्हणाले राज्य घालून बांधिले म्हणक्या म्हणल्या आमका पान पुसून डबरले रीच आम्ही मुद्दा घालून वापास अभ्यास वापास धुवून घेतात पण तशी बांधूच म्हणे कसं नाही म्हणाले ब्रह्मास्त्रान ऑलरेडी बांधून घालताना हक्का इंद्रजिता त्याला बांधूच म्हणाले रोप घालून घंटी बांधू का घांटी घाल का त्याच्यात मात्र बांधिले म्हणते. आणि तू हानी कपीन पुरा त्या रोप घाल बांधील तक्षण त्या ब्रह्मास्त्रा कहून बांधाले. हा भाग आईलोच हा बंधन करू का म्हणून तुम्ही वापस रोप झाले मी गेलं कार्य कसं आपण ब्रह्मास्त्र स्वस्थान गेलं काय. आणि तो हनुमंतो ताण्या बंधित झालेला म्हणजे नटन केलं तांडून हाड्या तांडून हाल तक्षण रावण आले सभाभवनात राबला व्हावा. रावण निमित्ता तपे कुतोऽसि कस्य वा किमर्थमीदृशं कृतम् इति ऋतस्य चावदत् प्रणम्य राममीश्वरं. कपे कुतोऽसि कस्य वा हे कपे कोण तू कसला इथलं पुराकृत्य अशोकवनात ध्वंस केलाय इथलं जेव्हा संहार केला कोण तो खंच्या नाहीला. हनुमंत सांगता अवैहि दूतमस्य मां दुरंत विक्रमस्य मां. दुरंत तो सांगता हा दुरंत विक्रम जाऊन असेल रामान दूत. न चेत प्रदास्यसि त्वरं रघुत्तम प्रियां तदा सपुत्र मित्र बांधवो विनाशमाशु यास्यसि. तू आत्ता ह्या क्षण सीतेक उपसून दिली मंडल वापस रामाका सपुत्र मित्र बांधव विनाश नाशु यस्यसि. तुका पुत्र मित्र बांधव समेत राम येऊन संहार करता. ह्या संदेश रामान भेटेला हा त्याला संदेश वाहक राम आईला म्हणत हनुमंत न राम बाण रामाल बाण तक्का ब्रह्मादी देवतागले भित्ताची जागृत आहे म्हणून हनुमंतो रावणाक एच्चर दिता झालं. रावणाक ह्या कसं नाही म्हणा वचना तो आता दूतांक आग्नी करता संहार करा ह्या कपिका आणि कसं ताक हत्ती करू का म्हणून प्रवृत्त दत्ताची विभीषण येता वधन्न
कुर्वन्ति परावरज्ञाः. रावणा तू राय हो दूत जावनायला दूताले आम्ही केतनाय अपमान करचना तांगेला वधन तू सर्वथा करचना. हे युद्ध नीती तू अशी करची उचित नाहीये. तू परावरज्ञ श्रेष्ठ ज्ञानी तू ब्राह्मण तो रावण महाज्ञानी. ताक विभीषण एच्चर देता आणि तो रावण जायत म्हणता त्याला ताका कसं नाही करू का कसं करते बाला उज्जला या म्हणा वस्त्र पुरा हाण बांधिलाय बाला उज्ज हाण हनुमंता उज्जला बाला उज्ज दिलेच कितलं वस्त्र हाडल्या 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 पुरा वस्त्र असेल पुरा खाली झालंय आणि वस्त्र बांधच्याना उज्ज दिया म्हणा उज्ज दिलाय हनुमंता आणि हनुमंता बांधून होरून रावणानं कसं म्हणला हक्का मेरवणीक करूया समग्र लंकेत कोण कसला आयलो आम्ही हात कशी निग्रह केले म्हणून सर्वांत पडका लंकेच्या मेरवणीक करूया म्हणून हनुमंताक बांधून होरून बाल जळतस हनुमंताक मेरवणीक आरंभ केल्या. हनुमंतान वत 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 म्हणतात मार्गारी आलोचन केलं. हाव अभि स्वर्णमयी लंका म्हणताची हाव ऐकलं इथलं अद्भुत स्वर्णमयी लंका हे हाव पडेल येलो हांगा अशी स्वर्णनी पुरा कळेल सुंदर लंका म्हणताचे ताचे सौंदर्य हाव आस्वादन करणी किती म्हणाले सीतान्वेषण करू का म्हणून गडबिडीत असेल. मग हे लंक सम पडोचे जायनी आत्त पळेता म्हणजे आता किती फ्री झालं हनुमंताकडे काय झालं आत्त पळेता म्हणून हनुमंतान कसं केलं उठलं बांधून घाले त्या पुरा सोडून घेऊन उठलं उठून का गेल्या पुच्छात दिले कसं अग्नी समग्र लंकेचे अग्नीला पण दहन करून टाकता धग 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 आणि जोडच्या सुद्धा समग्र लंका काही सोडित ताक कसं दिसल्या म्हणाले इतलं नाही नो हावा सीतान्वेषणाचे त्या सुग्रीवान बाहेर असेला ताक बहिष्कार केलेला खय पडलेला रे सांग तुम्ही न विकना कसं नाही सुसूत्र कसं नाही कष्ट कष्ट आमका आता एक कार्य राम कार्य झाल्या तेदन आम्ही थंय असतं म्हणताना कार्तिक दीपोत्सव कर नाही हवा कार्तिक मास डावून गेला गडबिडी आमच्या तेदना कष्ट पुराकडे ह्याचीच अवस्था कार्तिक मास करणी दीपोत्सव करणी आत्त करूया म्हणून दिसली कार्तिक दीपोत्सव म्हणून कसं केलं ताणा समग्र लंके गुंजलाय त्याची दिवो तर कार्तिक दीपोत्सव दीप बनतो लायला दीप लिखनची लंका म्हणेल प्रणती तो लंका म्हणेल ह्या दिव्य तो दिवली तो दिव लायला ताण समग्र लंका दहन केलं जायचं गेलं रे कार्तिक दीपोत्सव करतो देव असता देव नाश कसा नाही कोणाक देव लावच्या खाली लंकेत दिला देव काही असते लंकेत देव नाव म्हणून म्हणा असेल देव खय असेल मला विभीषणाला घरकड असेल तो पण देव थय असेल देवा का लंका म्हणेल ह्या प्रणती तो दिवले तो लंकेत उच्च दिवचे मुखांतर आणि कार्तिक दीपोत्सव केला हनुमंता आणि तो हनुमत विभीषणाला घरात सांगच्यास रावण आईल काही विभीषणाला घरात तागे घरा येईल दक्षिण हाण्या विभीषण इतलं महाभक्त म्हणाले रामाला पुरा भांगरा तगड म्हणाले काही राम 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 म्हणून रामनाम असेल भांगरा तगड म्हणाले काही त्याला घरात रावणाने गेले काही वेळे भीषणाम गेले शत्रू रामाला नाम तगड हांग पुरा मारेला मग भांगराम तो कसं लागतं कितलं धैर्य तो का म्हणले गेले काही कारण म्हणले रावणा राम आमगे शत्रू तो नाही राम म्हणे राम म्हणे रावण तू मा म्हणे मंडोदरी राम म्हणे तू आणि मंडोदरी हे नाव रामान नाही म्हणून म्हणाले तो सांगचे तात्पर्य तिथलं महाभक्त असेल विभीषण आणि घरांत देव असेल त्या दाल तक्षण हनुमंतान समग्र लंका दहन करून घेऊन अवभृत स्नान करता त्या बालला उज्जला आणि समुद्रांत बुडेल काही बाल थई अवभृत स्नान झालं तो हनुमंत त्या चूडामणी घेऊन मुखार आयलो उड्डून समुद्र उल्लंघन करून वापास येत म्हणताना हनुमंताक पळून सर्वांग इतलं कुशीला की म्हणारे स्वजातीभिः प्रपूजितः आणि पळया कोणे महत् कार्य कसं साधन करून आईल म्हणून झालं रे CA पास झालं पार्टी दी म्हणजे इंजिनिअरिंग झालं पार्टी दी म्हणजे कसं नाही महत् कार्य साधन केलं पार्टी कुठे लेखा पार्टी दी म्हणून हनुमंतान महत् कार्य साधन करून आईल चूडामणी प्रदान करून अंगुली एक देऊन चूडामणी घेऊन आईला हो सीतेल कार्य रामाला कार्य हा साधन केला म्हणल्यानंतर आता
पुरा माकडा हनुमंतान आईन तक्षणाची पालटी निघून गेल्या. हनुमंतान कसं केलं म्हणजे रे या वचा म्हणून सर्वांक वानरांक खय आपण वेळ म्हणाली मधुबन म्हणासिले सुग्रीवाल्याची त्या सुग्रीवाल मधुबना वेगळे यथेच्छ थई मोव आशिल्ले नाना जातीय वृक्ष आमचं नाना जाती फल आशिल्ले त्या पुरा फल भक्षण करून यथेच्छ मधुपान करून घेऊन सर्वांक हनुमंतान पालटी गेली पडे. स्वजातीभिः प्रपूजितः आणि तो सर्व आईला ते मधुवनांत सर्वांत प्रवेश केलेला म्हणून क्षण कळल्या. सुग्रीवाक कळल्या हनुमंत आईला म्हणून कळल्या थंय त्या मधुवनात रक्षण करच्या का पळून घेवची जबाबदारी सुग्रीवान दधीमुखा म्हणेकला असेल त्या दधीमुखाक जबाबदार दिल्या. आणि हनुमंतान पुरा वानरांक घेऊन आईन तक्षणात दधीमुखान त्या वानरांकाने पुरा तडसील काही वचमुखाची हा निघेल जबाबदाऱ्या कोणी वचना भितरी मग थांबे पुरा तक्का एक पेट घालून येऊन सैडा बसताना आणि भितर गेला. तो हम काय सुग्रीवाले की सुग्रीवा पुरा नष्ट करतो झाले पुरा भितर येऊन मधुपान केलाय फल मी पुरा काढ झालाय. सुग्रीवांनी गेले काही हनुमंतास स्वयं वय हनुमंतास म्हणलं त्यांना कार्य साधन करून आई लावणार होतो. आईला पुरा हांग पडला आणि पुरा खाता बैसलाय तिथले कुशीला वानरांक सर्वांक तो हनुमंतो त्या चूडामणी घेऊन आईला रामाका चूडामणिं पवनजः पदयोर्निधाय स्वात्मप्रदानमधिकं पवनात्मजस्य कुर्वन् समाश्लिषतमुं परमाभितुष्टः. रामान पदारविंदाक त्या चूडामणी दवरल कहता रामा घ्या गेलं काही साधन केलं हवं अनुग्रह करी म्हणून त्या चूडामणी ताक दिल्या. चूडामणी पवनजः पदयोर्निधाय रामाना आणि कसं दिवी येतं प्रतिफल नावनो हनुमंताकाने कसने दिलेली ताण केलेले भक्ती अपचार केलेले म्हणजे जाता हनुमंताक प्रतिफल नाव कसने प्रतिफलाची आकांक्षा अपेक्षा नाव जाता राम ताक कसन प्रतिफल नाव म्हणजे हनुमंताक राम आगोतस गाढ रावून आलिंगन केले कबळे ताक तिथल्या पुढे हनुमंताकाने कसने नाका स्वात्मप्रदानमधिकं पवनात्मजस्य आत्मप्रदान स्वात्मप्रदान म्हणजे ताक ताणे समर्पण करून घेतले रामान हनुमंताक हे एक वर राम हनुमंत कशी सांगतात तशी चोलची काही रामा त्याची एक वर तसं वर रामान हनुमंताक दिल्या आणि तो हनुमंतो त्या चूडामणी रामाक दिता आणि कळल्या सीता थे असं म्हणून आणि सर्व कपी सैन्य घेऊन सुग्रीव राम लक्ष्मण हनुमंतो जांबवंत पुरा दक्षिण समुद्रात आयलाय वापास समुद्र उल्लंघन पुरची कशी म्हणून घेऊन आलोचन करत म्हणताना ते रावणवर केंता गेलं मंत्रालोचन करतस हंगा केवळ एक कपी येऊन समग्र लंका दहन करून गेला मुखात कपी सैन्य आईल म्हणलं राम आईल म्हणलं आमच्या अवस्था कसं जातं नाही म्हणून आलोचन करतस हंगा समुद्र सेतुबंधन कोरकात त्यामुळे समुद्र उल्लंघन करून हनुमंत वचन आलं समग्र कपी सैन्य घेऊन वचकात कशी ताक एक सेतू बांधू का म्हणून सेतुबंधन कोर का म्हणून संकल्प केलाय. सर्व समुद्र तटाक येऊन दक्षिण समुद्रा तटा येऊन बैसल्या राम म्हणजे रामाला विनय म्हणजे राम कशी म्हणजे साम दान भेद दंड म्हणजे ह्या चार उपाय आमचं सामोपाय अनुसरण करतात. सामोपाय अनुसरण केलं रामाने बैसला प्रार्थना केलं निवेदन केलं समुद्र राजाला की हे समुद्र राजा वरुणा जाग सोड आम्ही बोलताच सीतान सीत थे असं म्हणून कळल्या की आपण हडका रावण सैन्य संहार कर का ह्या राक्षसांका धर्म स्थापन कर का सोन दे म्हणून रामाना त्या समुद्राका निमून घेतल्या. कितले दिवस ते राम असे लोक म्हणाले 3 दिवस ताण निवेदन कोण घेतलं ते म्हणा रामाना 3 दिवस पर्यंत थई निदरतो दर्भशायी राघव दर्भशायी जाऊन राघव रघुकुल नंदन निदला जाग सो ताक अगत्यच नाही अगत्यना सामोपाय अनुसरण करूया म्हणून राम थई निदला ह्या अवस्था पडून रामाना दर्भशायी दाल्लेल पळून घेऊन तागेल भंगी कशी आशिल्ल्या म्हणून मादिराज स्वामी वर्णन करताची यत्प्राजघान तृणमप्यस्त्री भूयापराधिनं दयालुरब्धौ तेनाभूत दर्भशायी राघवः. कशी दिसतस म्हणा रामाना हा दर्भशाही दाल्ला कसं काय का म्हणा रे गाढ जाऊन त्या दर्भात आलिंगन करून निघाला की कसं राम म्हणून दिसत असेल की त्या का म्हणा रे हात जी पुढ आहे
फक्त काकासुराला वृत्तांत पडेल त्या दर्भाना एक सान दर्भ तृण त्या रामानं सहाय केलेला आहे कशी ब्रह्मास्त्र जाऊन काकासुराचा संहार करचे कशी भित्तर असेल कुरंगासुरा संहार करचे तशी त्या दर्भेन सहाय केलेला आहे दर्भेन सहाय मात्र केला म्हणून घेऊन ताक कृतज्ञता समर्पण करताना दर्भेन त्या कृतज्ञता समर्पण करता म्हणून घेऊन की कितकी राम ह्या दर्भाक आलिंगन करून 3 दिवस दुखून निद्दला ह्या अस्सल राम करुणामूर्ती रामान अवस्थ पडून त्या समुद्र राजान वाट सोडून दिवच्या नाव्या म्हणून असेल तशी दिसते काही पडया त्या दर्भशायी राघव अस्सल करुणामूर्ती राम म्हणणार त्या जड पदार्थाक करायची त्या जड पदार्थांना दर्भ्याने सहाय केला हा त्या कशी पण कृतज्ञता समर्पण करताना म्हणून निद्रा काय आलिंगन करून तसल राम आणि तो त्या समुद्रराया वाट सोडी ताक अहंकार आहे हाव सोडा म्हणजे राम आत्मच्या जायना म्हणजे अहंकाराचे लेश असेल का राम कसं करतं म्हणारे चापमानय सौमित्रे समुद्रम शोषयिष्यामि पद्भ्याम गंतुप्लवंगमाः तो सांगता सौमित्रे लक्ष्मणा विगल हाडी कोदंड धनुष्यनी बाण हाडी आत्म विगल बाणप्रयोग करून समग्र समुद्र सुकोन घालता समुद्रम शोषयिष्यामि पद्भ्याम यांतु प्लवंगमाः पाय्यानं चंकुन वचामेल प्लवंगमाः पूरा वानर श्रेष्ठ पूरा पाय्यानं चंकुन वचामे पूरा पाय्यानं चंकुन वचामे इथं मला वाट सोडताना सुकोन घालता समुद्राका म्हणजे राम आणते अस्त्र प्रयोग वर्गेन केले ते दो भितरी वरुण राज जाग झालं समुद्रराज वरुण येऊन शरण झालं तो रामाला पाया रामा क्षण कर रे मग अहंकार राहिला हा सोडा म्हटलं तू वच्चा जायला म्हणून अहंकार राहिला क्षम करी तू महात्मा अखिल गुणपरिपूर्ण तो तू सर्वज्ञ तो सर्व शक्ती तू कसं नाही करतो साध्य असतो ज्यांना क्षम करी मका म्हणून वरुण राज कसं करतं म्हणारे शरण जाता आणि सांगता हाव वाट सोडून देता हाव कसं न्यायची मिगेल कसं नाही अभ्यंतर ना हाव कसं नाही विघ्न उत्पन्न कर ना म्हणून तो सहाय करता शोणी भवन नयन कोणी जी तांबो निधी पाणी रे तारहणमणी श्रेणी वृतांघ्रिह वाणीश सुनोवर वाणी स्तुतो विजयते रामाल कोपो कशी अशी म्हणून माझ्या स्वामी वर्णन करतात मस्त कोपाने आम्ही पुरा कोपल्यावर कशी दौड पुरा तांबडे जाऊन होता आम्ही कोपल्यावर राम तिकडवर कोपील म्हणजे नटन केलं काही रामा कोपील म्हणजे नटन केलेलं का रामाला दौड कशी झाली म्हणाले शोणी भवन नयना कोणी त्या डोळ्याची एक तूदी थोडे तांबडी झाली काही तूदी मात्र सगळे डोळे तांबड जाईल शोणी भवन नयन कोणी त्या तिथलं डोळ्यात तूदी मात्र तांबड झालेला काजे जी तांबो निधी वाणी वरुणराज समुद्रराज वरून भिवून होता गेल्या समुद्रांत असेल सर्व अनर्घ्य अमूल्य रत्न पुरा हाणू रामाला पादारविंदा घालून रामा क्षम करी मग उद्धार करी गेल चुकी झाल्या म्हणजे क्षम मागते त्या रामाला नोटाच तागे दृष्टीच महिमी तू तसल राम मुखारी सेतू बांधू का म्हणून संकल्प करता हेकाड्या रावण मंत्रालोचन करत असत मंत्रालोचन करत म्हणतात रावण आता विभीषणाचा अपेता सर्व मंत्री कनिपुरा अपेता सर्व म्हणताची रावणाची चिंते आरंभ झालेले त्यांना आता हा आणि मुखार ह्या सैन्य कशी फेस करते मुखार कपी सैन्य आईला म्हणतले एक मांकडाला सर्व ध्वस्त केला आणि समग्र सैन्य आईला म्हणतले आमच्या गती कसं नाही म्हणून सांगतं म्हणतं ना केलव मंत्री म्हणताच काही रावणा तू लंकाधिपती नवग्रहाची तुक भित्ता इंद्र तुक भित्ता पुराजन तुक भित्त म्हणताना एक कष्टित कपी तो कसं करता कसं की आम्ही गेलाय अचातुर्या नशी झालाय आम्ही सर्व पडे नेता कपी सोडल्या तो गेलता दहन करून घेतलं मुखाशी जाय ना रावणा त्यांच्या सामर्थ्य असलं ना तू काय चिंती कोर मुका म्हणून सर्वान कसं केल्यामुळे रावणाची वैर बसकारायला लागले प्रशंसा करून पडेला रायाक केतनाय कशी म्हणारी समयाक समदान सलह सूचन सम दित्तल असल्यारे समदात रायाला तक प्लीज वर काम तक कसं पुरुष असत तशी उरलेले म्हणून रे तागेला अधस्पताला जात सर्वांत तशी केल्या विभीषण येता विभीषण सांगता
त्यजस्व कोपं सुखधर्मनाशनं भजस्व धर्मं रतकीर्तिवर्धनं. त्यजस्व कोपं सुखधर्मनाशनं. कोप सोडी रावणा, तुझे आमगे सुख धर्म पूरा नाश करून घालतो ते. भजस्व, तू भजन करी. रथ कीर्तिवर्धनम, धर्माचे भजन करी, त्यात कीर्तिवर्धन करता. आता तू महा अपराध केला. सीतेक अपहरण करून आईलेची महा अपराध किती म्हणारे. आता तू त्या केलेल्या अपराधाक बिगड कसलेच प्रायश्चित्त ना. तू वापस सीतेक ओपसून दे, त्यातून सर्व क्षेमाला आम्ही आशेतात. सीतेक मात्र नाही, विभीषण म्हणता धनानी रत्नानी विभूषणानी. धन रत्न कसन आभूषण कसन वस्त्र असं आमगे लगे त्या सर्व मणींष्ट चित्रां वासांसी. नाना अमूल्य अनर्घ्य रत्न म्हणून कसं असतं त्या समेत सीतांच्या रामाय निवेद्य. त्या समेत आम्ही सीते गोपसून देऊ का रामाका. त्याला मात्र तू केलेलं पाप आता प्रायश्चित्त दाता. रावण म्हणता विभीषणाका, विभीषणा हावा तू गेला भाव नाही म्हणून आत्ता तू गेला शिरच्छेद करत असेल. तू भाव मात्र रक्त संबंध असं म्हणून तो सोडता. बस गेला एक क्षण गेला यत्र राखू का म्हणून विभीषण आता बाहेर घालता. विभीषण वत्त म्हणतात एक उत्तर सांगत पडे. सर्वत्र अन्वय गावचे कसं एक उत्तर. सुलभाः पुरुषाः राजन् ससतं प्रियवादिनः अप्रियस्य तु पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः. अद्भुत वचन सांगतो तो. सांगता सुलभाः पुरुषाः राजन्. राजन तू गेले येत्रा तू राय, तू गेला अधिकार असं म्हणून तू प्लीज दाव का म्हणून तू कशी दाव का तशी उल्लेखला. तू कशी उल्लेखा तशी चंतल जन तू गेले राखेत नाही असताच. राय कसं सांगता तशी हो हुजूर म्हणतले असताच लागी. धलगे राय आता समयात समदाव ताक कसं सगळं सूचना देऊ का. ताक ते अप्रिय दावच्या पुरा केलो पण दिले सलहा. अप्रिय दावच्या पुरा अपथ्य दावच्या पुरा ताका ताक ते इष्ट धायनाशी अशा पुरा धलरी त्या देऊ का. विभीषण म्हणता आता पुरा तो गेला राबील पुरा हो हुजूर म्हणतलेच. तू कसं सांगतात आणि तशी चलतात आणि तू कशी खुशी करतात आणि तशी बोल देतात. आता तुका अप्रिय दाव नसेल पथ्याचं वचन हा सांगला सीते कोपसून दे म्हणून. तुक त्या लागताना तुक अप्रिय दत्तस धनरे त्या पथ्य वचन तुक पथ्य त्या त्याची सत्य गोपसून दे असो. तू माका ते निष्कासित केला हा बहिष्कृत झाला घेऊन विभीषण त्याग करून घेऊन रावण आता किती म्हणा तागेल मन आणतो. अंत्यर्पणे उपदेश देऊन तागेलो अण्णा सोडत झाले सोड देव मानतालो माझ्या रामाला हाता नरतो हा म्हणून घेऊन त्या प्रयत्न केला विभीषणानं. धनरे दाई आणि तो विभीषण हे काढाय सोड घेऊन परित्याग करून रामाला येतात. रामाला येऊन रामा शरण दत्त. विभीषणा आई तक्षणाचे रामानं सुग्रीवालय अंगदालय जांबवंतालय हनुमंतालय अभिप्राय केले काही. विभीषणात आमच्या पक्षा घेतोय हा कसं नाही म्हणा रे. राम आता यद्यपि घेत असेल तर राम धना रे अभिप्राय संग्रह करूया. सुग्रीवात निघेल काही विभीषणात घेतोय शरण जाऊन आईला तो. सुग्रीव म्हणाल काही हाक घ्यायची योग्य नाही रामा आता. इथं म्हणा ह्या समयात हो आईला आमच्या भितर कसं असं ते पुरा समजून घेऊन थई वचून रावण आल्या पक्षांतर झाले म्हणून हो लास्टर पक्षांतर झाला. हाण थई आमच्या भितर विषय असं वचून थई वचून वापस तांगेल पक्षा गेलं म्हणतात आम्ही पुरा मरताची नाका हागेल हत्या करचे बरं आहे म्हणाले. अंगदान म्हणले काही नाका रामा पोळो आम्ही हेची वरची चांगतात हत्ती करचे नाका त्याला हात घेऊ का की ना म्हणून आम्ही आलोचना करू का. रावणाला पक्षाचो ह्या समयात आईला म्हणा कसं न्यायची हागेल मन आता कसं नाही अन्यथा भावाश्य पुरा आम्ही आलोचना करूया आपण म्हणतो. हनुमंताकडे निघित राम हनुमंत सांगता कसाने समस्या ना हात घेऊच्या. विभीषण हात घेऊ का म्हणता आणि हनुमंत सांगता रावणा मात संहार करता म्हणतात विभीषणाने येऊन तडसिले हा श्रेष्ठ गुणसंपन्न व्हा हा अवश्य आम्ही घेऊ का म्हणून हनुमंत म्हणता राम घेता. आणि राम एक वचन सांगता सुग्रीवा सांगता सुग्रीवा कोणे सांगो सांगनाशी असो हा विभीषण घेत असेल की त्या म्हणाले. विभीषणो वा सुग्रीवा यदि वा रावण स्वयं. तो सांगता राम सुग्रीवा
आदि विभीषण आयला मिगेलगे शरणदाव विभीषणो वा सुग्रीव यदि वा रावण स्वयं ಅಲ್ಲಾಗ ರಾವಣ ಅಂದಲರಿ ಅವನು ಮಿಗಲ ಶರಣದಲ್ಲರಿ ತಕ್ಕದಲ್ಲರಿ ಹಾವು ಅಭಯದಿತ್ತ ಮಿಗಲ ಚೂಕಿದಲ್ಲೇ ಅಪರಾಧದಲ್ಲೇ ಅವನು ತಾನೆ ಸೀತೆಗೆ ಒಪ್ಪಿಸೋನು ಶರಣದಲ್ಲಿ ಮಾಡೋದಲ್ಲ ರಾವಣದಲ್ಲರಿ ಹಾವು ಸೋಡ್ತಾರೆ विभीषण कसं नाही की तर म्हणाल मिगेल व्रतच रामाला व्रतच येतं आम्ही पुरा देवाला कधी व्रत करताची राम आमगेल करतील एक व्रत धरला रामाने सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति चयाचते अभयं सर्वभूतेभ्यः ददाम्येतद्व्रतं मम तो सांगता ह्या मिगेल व्रत कसं नाही कोण सकृदेव प्रपन्नाय कोण एकपंत मिगेल येऊन शरण जाता प्रपन्न जाता शरणागत जाता तसं म्हणून तवास्मीतीच्या याचते रामा मग तू एकलोची तू सोडल्यार आणि कोणेना म्हणून अनन्य भावार एक पंत कोण शरण जाता दोन पंत नाही तीन पंत नाही एक पंत म्हणतात राम सकृदेव प्रपन्नाय एक पंत शरण झाल्यावर पुरा अभयं सर्वभूतेभ्यः हा तांक अभय दिता म्हणतात त्यावेळी कसं नाही सर्व मनुष्यभ्यः नाही मनुष्यांक मात्र म्हणून म्हणे रामाना अभयं सर्वभूतेभ्यः सकल भूत प्रपंचाकच हावा अभय दिता है मिगल वचन आज विभीषण आयला शरण जाऊन हा ताक्का मिगल वचना प्रकार हा ताक्कवर केलं अभय दिता फाल्या रावणावर केलं तरी चुकी ओपून घेऊन सीते ओपसीन म्हणा ताक्कवर केलं दिता तसल करुणा समुद्र राम करुणा निधी तसल रामाना विभीषणात स्वीकार केले मुखारी सेतुबंधन कोरकावर घेऊन सर्व संकल्प करून घेऊन सेतुबंधनात प्रवृत्त झाले त्या कशी मुखारी सेतु बंधन करून रावणाला त्या लंका प्रवेश करून युद्ध कशी आरंभ झाल्या युद्ध थांबतो कोणकोणा कशी संहार करून अंत्यारी रावणात कशी संहार केल्या रावणानं ह्या सर्व विषय फाल्या दिवसात युद्धकांडाच्या मंगलाचरण जाता त्या सर्व आम्ही फाल्या पळोया सांगतेच आईच्या दिवसात अंगात श्रीकृष्णार्पण श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव भज मन राम भज मन राम भज मन राम भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन मुकुंद भज मन गोविंद भज मन आनंद भज मन राम भज मन आनंद भज मन राम भज मन राम भज मन राम भज मन राम भज मन राम
भज मन राम पांडुरंग श्रीरंग भज मन राम भज मन गिरिधर भज मन मुरहर भज मन गिरिधर भज मन मुरहर भज मन रघुवर भज मन राम भज मन रघुवर भज मन राम 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 पांडुरंग श्रीरंग 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 भज मन राम हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे श्री राम जय राम जय जय राम 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 जय राम अक्षयं कर्म यस्मिन् परे स्वर्पितम् प्रक्षयन्ति दुःखानि यन्नामतः अक्षरो योजनः सर्वदैवामृतः कुक्षिगं यस्य विश्वं सदा दादिकम् प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला अखण्डमण्डलम् प्रीणयामो वासुदेवं देवतामण्डला अखण्डमण्डलम् देवतामण्डला अखण्डमण्डलम् देवतामण्डला अखण्डमण्डलम् बोलो सीतापति श्री रामचंद्र भगवान की जय।